श्री स्वामी समर्थ. आजची स्टोरी आहे अगबाई सासूबाई. 8 वर्षांपूर्वी सोसायटीत राहायला आलेले देशपांडे कुटुंब. मुलगा, सून आणि आई. मुलगा आणि सून कामावर जायची. आई घरात सकाळ संध्याकाळ कामाला बाई. हॅप्पी गो लकी असे कुटुंब होते. येता जाता हाय हॅलो व्हायचे. सोसायटीच्या मीटिंगला भेट व्हायची. वर्धापन दिनाच्या गेट टुगेदरला गप्पा, जेवण असा एकत्रित कार्यक्रम व्हायचा. तेवढाच सहवास राधाबाई. संध्याकाळी 6. आता देशपांडेच्या घरात सारे शांत शांत झाले होते. घरात राधाबाईच्या समवेत एक तरुण मुलगी राहत असल्याचे शेजारच्या दामलेंकडून कळले. सहजच दुपारी भेटायला गेले. दरवाजासमोरच्या भिंतीवर सुदेशचा मोठा फोटो लावला होता. त्याला घातलेल्या ते 7 सांज फेरी करायच्या. 7 वर्षे चाललेल्या संत जीवनक्रमात एका सकाळी वादळ घोघावले. हारातील ताज्या फुलांचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. या सुधाबाई, बरं झालं आलात. आताच पोथी वाचून झाली. बऱ्या आहात ना राधाबाई तुम्ही? हो, बरीच म्हणायची. आला दिवस ढकलते. तुमच्या बरोबर ती मुलगी कोण असते हो? अहो, ती समीदा, आमच्या सुजाताच्या मैत्रिणीची बहीण. तिचं घर आहे साताऱ्याला. इथे तिला चांगली नोकरी मिळाली. तिची राहायची सोय झाली माझी सोबतीची. मग सुजातानेच राहायचं ना इथे. 2 बेडरूम आहेत. जागा काही कमी पडली नसती. जागेचा प्रश्न नाहीये. तिने घेतलेला निर्णय योग्यच आहे. येतेच की अधूनमधून भेटायला. समीदा गुणी मुलगी आहे हो. मला काही कमी पडू देत नाही. शारदाबाई आहेत मदतीला. म्हणजे इकडेच जेवते का? हो तर. सकाळचा नाश्ता, दुपारचा डबा, रात्रीचं जेवण सगळं इथे. रविवारी हमखास काहीतरी नवीन. छान चाललंय आमचं. सुजाता सुद्धा येते कधी कधी जेवायला. ही तुम्ही तुमच्या मनाची समजूत करून घेतली. पण तुम्हाला यातून वाटत असणार की सुजाताने असं करायला नको होतं. तिने घेतलेला निर्णय योग्यच आहे. बंडखोरी वाटत असेल तुम्हाला, पण ती अनाठाई नाही. 8 वर्षांपूर्वी सोसायटीत राहायला आलेले देशपांडे कुटुंब. मुलगा, सून आणि आई. मुलगा आणि सून कामावर जायची. आई घरात सकाळ संध्याकाळ कामाला बाई. हॅप्पी गो लकी असे कुटुंब. येता जाता हाय हॅलो व्हायचे. सोसायटीच्या मीटिंगला भेट व्हायची. वर्धापन दिनाच्या गेट टुगेदरला गप्पा, जेवण असं एकत्रित कार्यक्रम व्हायचा. तेवढाच सहवास राधाबाई. संध्याकाळी 6 ते 7 सांज फेरी करायच्या. 7 वर्ष चाललेल्या संत जीवनक्रमात एका सकाळी वादळ घोघावले. घरातून रडण्याचा आवाज ऐकू आला. शेजारच्या दामल्यांनी धाव घेतली. राधाबाईंनी नेहमीप्रमाणे गॅलरीतून बाय केले. ती संध्याकाळी येईपर्यंत त्या एकट्याच. सोसायटीतील महिला विचारपूस करण्याकरिता हजेरी लावू लागल्या. काळ कोणासाठी थांबत नाही. सबनी साहेब, आमचा फ्लॅट माझ्या नावावर आहे. तो मला माझ्या सासूबाईंच्या नावावर करायचा आहे. सांगतो तेवढी कागदपत्र घेऊन या. आठवड्याभरात काम होईल. आठवड्यानंतर सोसायटीच्या फलकावर राधाबाई देशपांडे हे नाव दिसले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. हल्ली सुजाता जरा गुमसुमच असायची. राधाबाई वारंवार विचारणा करीत. काही नाही असे म्हणून ती वेळ मारून नये. सुजाता, तुला आता सुदेशला विसरायला हवं. माहिती आहे कठीण आहे ते. अगं, मला सुद्धा येतोय ना अनुभव. तुला एकटेपणा आलाय ना. मैत्रिणी बरोबर बाहेर जात जा. नाहीतर माहेरी जातेस का? जागा बदलली की थोडाफार विसर पडेल. माझी काळजी नको करू. एकटेपणा तर आलेलाच आहे. शिवाय भोवतालचे लोक फार विचित्र वागतात. कल्पना आहे त्याची. आपणच त्यांच्यावर तोडगा काढला पाहिजे. हो पण. अगं, अशी चाचरतेस कशाला? स्पष्ट बोल ना. घाबरू नको. आई, माझ्या मैत्रिणीचा भाऊ रमेश बर्वे लग्नाचा आहे. म्हणजे बीजवर असून बँकेत मॅनेजरच्या पदावर आहे. त्याची पहिली पत्नी गेल्या 5 वर्षीय बाळंतपणात वारली. त्याच
लाखाचा अंधेरीतील फ्लॅट आहे. तुम्हाला असं वाटत नाही का मी खूप लवकरच दुसऱ्या लग्नाचा विचार करते किंवा तुमच्यापासून सुटका करून घेते? नाही ग पोरी, आपला 8 वर्षाचा सहवास आहे. मी आज ना उद्या तुला सुचवणारच होती. तुझा निर्णय योग्य आहे. तरुण विधवा म्हणजे सगळे वासनासक्त कावळे टोचा मारायला टपलेलेच असतात. घरात मी आहे ग, अर्थात मी तरी किती पुरे पडणार. बाहेर काय, लग्न करून तुम्ही दोघं इथेच राहा ना. आई इथे राहिले तर मला सारखी सुदेशची आठवण येणारच ना. शिवाय बर्वे अजूनही अपरिचित आहेत. त्यांना आणि तुम्हालाही अवघडल्यासारखं वाटेल. मी तुमची व्यवस्थित काळजी घेईन. शिवाय येऊन जाऊन राहीनच. दोघंही येऊ. तुमची परवानगी आहे ना? हो, हो. आहे परवानगी. कधी करताय लग्न? अजून महिन्याभराने. रजिस्टर ऑफिसातून तुम्हाला इकडे सोडून नंतर अंधेरीला जाऊ. त्याआधी बर्वे येतील तुम्हाला भेटायला. बर्वेंचे येणे-जाणे चालू झाले. हा नवीन तरुण कोण याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. सुजाताने सेक्रेटरीला लग्नाबाबत कळविले. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. बघता बघता सुजाता गेली आणि समिधा वस्तीला आली. राधाबाईंच्या जीवनक्रमात काहीही बदल झाला नाही. पूर्वीसारखीच सांज फेरी, गॅलरीतून समिधाला टाटा करणे. सुजाता पतीसह दर रविवारी न चुकता खेप घालीत असे. त्यांच्यातील संबंध सलोख्याचे असावेत असे सोसायटीच्या रहिवाशांनी काढले आणि काही जणांना वाटे हा देखावा आहे. शंका निरसन करण्यासाठी सुधाबाई राधाबाईकडे आल्या. सुधाताई, आमची सुजाता ना अगदी लागवी पोर आहे हो. समिधाला आणून माझी सोय लावलीच आहे. शिवाय हा फ्लॅट सुद्धा माझ्या नावावर केलाय. तिच्या नावावर होता. सून म्हणून आली आणि लेक बनून राहिली. राधाबाई, अहो, नंतर तो तिलाच मिळणार आहे हे जाणून आहे ती. तोंड देखलं तुमच्या नावावर केला. पण इतक्या लवकर सुदेशला विसरली कशी? की आधीच त्या बरोबर काही सूत जुळलं होतं. काहीतरीच काय बोलताय सुधाबाई? स्वच्छ वागणुकीची मुलगी आहे ती. खरं तर मलाच दुसऱ्या लग्नाबद्दल विचारायचं होतं, पण ती दुखावली जाईल म्हणून मी काही विषय काढला नाही. आयुष्याची उमेदीची 8 वर्ष दोघांनी सुखाने संसार केलाय. जीवनाच्या प्रत्येक अंगात त्यांची आठवण भरून राहिली असणार. जोडीदार अर्ध्यावर डाव सोडून गेल्यावर दुसऱ्यांबरोबर डाव मांडणं कठीण आहे हो. अनायसे हा तिच्या मैत्रिणीचाच भाऊ पाहण्यात आला. उत्तमच झालं म्हणायचं. फ्लॅटचं म्हणाला तर तिने मनाचा मोठेपणाच दाखवलाय. पण मी म्हणते हे सगळं करायचंच कशासाठी? असं कसं म्हणता? मी म्हातारी कसला आधार देणार? शिवाय समाज आहे ना, तरुण विधवा म्हणजे सगळ्यांचंच भक्ष. तिला संरक्षण नको, मीच तिला गळ्यातलं मंगळसूत्र काढू नको असा सल्ला दिला. एक प्रकारचं संरक्षण आहे ते. बाहेरच्या जगात वावरणाऱ्या या मुली तयार असतात. स्वतःच समर्थ असतात. तुम्हाला नक्की सगळं सांगितलंय ना? बारीक सारीक सगळं सांगते ती मला. काही आडपडदा नाहीये आमच्यात. पण आता तुमच्या चरितार्थाचं काय? हिचा पगार तिकडे जाणार. सुधाबाई जरा देवाऱ्यासमोर जाऊन पाहता का? अगं बाई, देवाऱ्यात ही नोटांची चवड पूजेला लावली की काय? ते पैसे सुजाताने काल संध्याकाळी आणून दिले. सुरेशचं आणि तिचं सेविंग होतं ना, त्यांच्यावरचं व्याज ती आणून देते मला. शिवाय महिन्याचं सामान भरते. माझी महिन्याची औषधं आणून ठेवते. 1 वर्षाचे सोसायटीचे पैसे सुद्धा भरून ठेवलेत. सुदेशचेच होते ना ते पैसे. तिचे सुद्धा होतेच की.
मी तसा उल्लेख केला तर तिला भरून आलं. गुणी आहे पोर. सुधाबाई सून म्हणून मन कलुषित करून घेऊ नये. आपण मनापासून केलेलं प्रेम सफल होऊन या नात्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतच. त्याचाच अनुभव मी घेते. मुलगा गमावला हे माझं दुर्दैव, परंतु ती उणीव देवाने गुणी मुलगी आणि जावई देऊन भरून काढली. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आपण तिच्या ठिकाणी सगळ्या असल्याची कल्पना केली पाहिजे. त्यातच मनाचा मोठेपणा आहे. आता अधिक महिना आहे ना, रमेशला वाण देईन म्हणते, लेकीला सुद्धा साडी घेईन म्हणते. उद्या जाऊ का खरेदीला? अगदी आदर्श सासूबाई आहात हो, राधाबाई. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.